तत्पूर्वी माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आज दिवसभर लोकांनी गर्दी केली होती। त्यानंतर 4च्या सुमारास दादांच्या पार्थिवाची डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुल ते पॅव्हेलियन मैदान मार्गावर अंत्ययात्रा काढण्यात आली। अंत्ययात्रेवेळी दादांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव काल आणि आज दिवसभर त्यांच्या कसबा बावड्यातील यशवंत या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। या ठिकाणी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। दुपारी 2:30 वाजता त्यांच्या पार्थिवावर धार्मिक विधी करण्यात आले। त्यानंतर त्यांना पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। यानंतर सायंकाळी 4 वाजता पार्थिव लाईन बाजार इथल्या डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुलात आणण्यात आलं। या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर N.J. पवार, डॉक्टर दिगंबर शिर्के, डॉक्टर माणिकराव साळुंखे, डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता, माजी खासदार निवेदिता माने, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। डी.वाय. पाटील ग्रुपमधील आजी-माजी अधिकारी आणि कर्मचारी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली। यानंतर फुलांच्या माळांनी सजवलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली। शोकाकुल वातावरणात डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, भगवा चौक, मेन रोड, फायर स्टेशन या मार्गावरून अंत्ययात्रा मार्गस्थ झाली। संपूर्ण मार्गावर अमर रहे डी.वाय. पाटील दादा अमर रहेचा जयघोष करण्यात आला। अंत्ययात्रेदरम्यान ठिकठिकाणी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती। सायंकाळी 5 वाजता अंत्ययात्रा कसबा बावड्यातील पॅव्हेलियन मैदान इथं पोहोचली।